आदिपर्व भाग 143 लक्षागृह पर्व सुरू. वैशंपायन पुढे सांगतात की पांडवांच्याबद्दल असलेल्या द्वेषामुळे सुवलाचा पुत्र शकुनी अर्थातच कौरवांचा मामा आणि दुर्योधन, दुःशासन आणि कर्ण असे मिळून एक कारस्थान करतात. त्यासाठी त्यांचे पिता धृतराष्ट्र यांची संमतीही घेतात. त्यांच्या त्या कृष्ण कारस्थानानुसार कुंती आणि तिचे 5 पुत्र एका घरात जाळून टाकायची व्यवस्था असते. परंतु धूर्त आणि दूरदृष्टी असलेला त्यांचा काका विदुर ते कारस्थान समजतो. त्याप्रमाणे विदुर ठरवतो की कुंती आणि तिचे पुत्र कुठेतरी लपवले पाहिजेत, म्हणजे कौरवांचा तो डाव यशस्वी होणार नाही. मग त्यासाठी विदुर एक मजबूत होडी तयार करतो, ज्याच्यात वारा आणि वादळी परिस्थितीलाही तोंड देण्याची क्षमता आहे. तिच्यावर परदेशाचा ध्वज फडकवला होता, म्हणजे कोणी संशयच घेणार नाही. त्यानंतर तो कुंतीला भेटून सांगतो की धृतराष्ट्र कुळाचं नाव बदनाम करण्यामागे लागलेला आहे, तुझ्या मुलांच्या वाईटावर आहे. त्यासाठी त्याच्या मुलांनी जो डाव केलेला आहे त्यातून सही सलामत निसटण्याकरता मी एक मजबूत होडी किनाऱ्यावर तयार ठेवली आहे. त्यात बसून तू आणि तुझी मुलं सुखरूपपणे निघून जा. वैशंपायन पुढे सांगतात, हे धीराचं बोलणं ऐकून कुंतीला फार दुःख होतं, परंतु त्याच्या सांगण्यानुसार ती त्या मजबूत होडीने गंगेतून निघते. धृतराष्ट्राने पांडव आणि कौरवांच्यातली तेढ पाहिली आणि मग पांडवांना वारणावतात जाऊन राहण्याचं सांगितलं. तिथे त्यांनी त्यांचं भवितव्य घडवावं असंही ठरतं. त्यासाठी त्यांना दिलेली संपत्ती घेऊन ते पांडव कुंतीबरोबर त्यांना आखून दिलेल्या ठिकाणी जातात. पांडवांसाठी तयार केलेल्या लक्षागृहात विदुराच्या सांगण्याने एक भिल्लबाई तिच्या बाळाबरोबर जाऊन राहते. तिथे ती स्वयंपाक करताना झालेल्या आगीत जळून जाते. तिच्याप्रमाणे ते घर बांधणारा शिल्पी पुरोचन जो म्लेंछ म्हणजे इराणी होता, तो सुद्धा त्या आगीत जळून मेला. या अपघातामुळे ते घर लाखेचं बनलेलं आहे हे विदुराला समजतं. आपल्याला राहण्यासाठी दिलेलं घर ज्वालाग्राही पदार्थांचं आहे हे समजल्यावर तिथून ते निबिड अरण्यात लपण्यासाठी निघतात. अशा घटनेमुळे कौरवांचा आणि त्यांच्या मसलतकारांचा तो प्रयत्नही अयशस्वी झाला. या घटनेमुळे पांडव वाचले. विदुराच्या दूरदृष्टीमुळे ते आणि त्यांची आई वाचली होती. वर्णावताच्या रहिवाशांना मात्र असं वाटलं की पांडव आणि त्यांची आई त्या आगीत जळून मेली. त्याप्रमाणे ते धृतराष्ट्राला कळवतात की पांडव आणि त्यांची आई त्या आगीत मेली आहे. ते धृतराष्ट्राला सांगतात, तुझा उद्देश सफल झाला आहे. आता तू तुझ्या पुत्रांबरोबर आनंदाने राज्य कर. ती वार्ता ऐकल्यावर धृतराष्ट्र आणि त्याची मुलं तसंच गांधारी फार दुःख झाल्यासारखं दाखवतात, परंतु अंतर्यामी मात्र ते सगळे हर्ष पावले होते. विदुराला सर्व माहीत असूनही इतर गुरु कुटुंबियांसमवेत तो पांडवांचं दशक्रिया विधी करण्यात सहभागी होतो. जनमेजय विचारतो, अहो ब्राह्मण, मला तो इतिहास सविस्तर ऐकायचा आहे, तरी तो सांगावा. ते लाखेचं घर कसं पेटलं, पांडव आणि कुंती त्यातनं कसे निसटले, हे कृत्य निखालस दुष्टपणाचंच होतं. त्यांनी असं करण्याचा सल्ला देणारा कनिकच होता हे मला माहिती आहे, तरीही तपशिलात तो ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. त्यावर वैशंपायन सांगायला लागतात, असं असेल तर ऐक जनमेजया. त्या लक्षागृहाची कथा. दुष्ट दुर्योधन, भीमसेनाचं वाढतं महत्त्व, अर्जुनाचं शस्त्रविद्येतील श्रेष्ठत्व अशा गोष्टींमुळे कौरव आणि त्याचे सहयोगी कर्ण, शकुनी ह्यांना पांडवांचा वेळीच बंदोबस्त नाही केला तर ते राजसत्ता बळकावतील अशी रास्त भीती सतत सतावत होती. पांडव या परिस्थितीला ओळखत होते आणि कौरवांच्या सर्व अशा कारवायांना हाणूनही पाडत होते. त्यामध्ये पांडवांना विदुराची मदत होत होती, तर कौरवांना धृतराष्ट्राची गुप्तपणे मदत होत होती. पांडवांच्या रास्त कर्तृत्वामुळे ते सर्व राज्यातील लोकात चर्चेचा विषय झाले होते. प्रजेच्या हितगुजात कौरवांच्या दुर्योधनापेक्षा पांडवांमधला युधिष्ठिर गादीवर बसण्यासाठी जास्त योग्य आहे असा सूर आढळत होता. ते समजत की जरी धृतराष्ट्राला ज्ञानचक्षू आहेत, तो जन्मतः अंध असल्यामुळे दैनंदिन कारभार करण्यासाठी तो अयोग्य आहे. म्हणूनच पूर्वी पंडुगादीवर बसला होता, परंतु त्यांच्या जाण्यामुळे हा प्रश्न उभा राहिला. पण जर जन्मक्रम बघितला ना, तर पुन्हा युधिष्ठिरच दुर्योधनापेक्षा मोठा असल्यामुळे त्या नियमानुसार सुद्धा गादीवर पांडवांचाच हक्क लागतो. भीष्मदेव गादीसाठी योग्य असले
तरी त्यांनी गादीचा हक्क शंतनूच्या विवाहासाठी वचन देऊन विचित्रवीर्याच्या संततीसाठी सोडला असल्यामुळे ते शर्यतीत नाहीत. अशा चर्चेमुळे कौरव गटाचा तिळपापडच होत होता. सार्वजनिक मत पांडवांच्या बाजूनीच जात होतं. राजा युद्ध जिंकणारा असावा लागतो, त्यासाठी त्याच्या मनगटात ताकदही असावी लागते. ती ताकद कुरुकुळात फक्त पांडवांच्यातच आहे हे आधीच झालेल्या परीक्षा सोहळ्यात सिद्ध झालेलं होतं. अशा रीतीने पुन्हा पुन्हा युधिष्ठिरालाच गादी द्यावी असाच जनतेचा सूर दिसत होता. जनतेचा हा आवाज ऐकून दुर्योधन अधिकाधिक चिडत होता. अखेरीला काही फैसला झाला पाहिजे म्हणून दुर्योधन आपल्या पित्याकडे तो एकटा आहे असं पाहून जातो. त्याला अभिवादन करून म्हणतो, "आहोतात, मी हल्ली ऐकतो आहे की जनतेचा कल युधिष्ठिराच्या बाजूनी आहे. ते म्हणतात की राज्याच्या गादीवर भीष्म किंवा आपण बसणं रास्त नाही आणि बंडूपुत्र युधिष्ठिराचंच नाव घेतलं जात आहे. लोकांच्या या बोलण्यामुळे आपल्या हक्काला धक्का बसतोय असं आपल्याला नाही का वाटत? असंच जर होत गेलं तर पंडूची मुलं राज्य घेतील आणि त्यांच्यानंतर त्यांची मुलं गादीवर बसतील. मग आमचं काय होईल? अशामुळे तुमचे वंशज राज्य सत्तेपासून दूर ढकलले जातील. हे योग्य वाटतंय का आपल्याला? आहोतात, आत्ताच काहीतरी वेळ आहे काहीतरी करण्याची. आत्ता जर काही केलं नाही ना तर कधीच करता येणार नाही, आपण समजताय ना? अगदी साध्या अन्न, वस्त्रासाठी, राहण्याच्या घरासाठी अशा सर्वच बाबींसाठी आपल्या वंशजांना पंडूंच्या वंशजांकडे हात पसरावे लागतील हे आपल्याला योग्य वाटतंय का? आज परिस्थिती अशी आहे की लोक आपल्या विरोधात जात आहे. आपण गादीचा कब्जा घेतला पाहिजे असं मला तरी वाटायला लागलं आहे. आणि अशा रीतीने आदिपर्वातील लक्षागृह पर्वाचा 143वा भाग संपलेला आहे. आदिपर्व भाग 144 लक्षागृह पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की राजा धृतराष्ट्र पाहू शकत नसल्यामुळे जे त्याचा मुलगा बोलत होता ते ऐकून त्याला कनिकाचं बोलणं आठवलं आणि तो दुःखी झाला. त्याचप्रमाणे त्याचं मन द्विविधा झालं. पांडवांची बाजू घ्यावी तर आपल्या पुत्रांचा असा संभ्रम त्याच्या मनात उत्पन्न झाला. आपल्या पित्याची ती अवस्था दुर्योधनाच्या लक्षात आली. त्यावर काय करावं हे ठरवण्यासाठी तो कर्ण, शकुनी आणि दुःशासन यांच्याबरोबर सल्लामसलत करतो. त्यात शकुनीच्या कुटील कारस्थानानुसार एक योजना तयार होते. त्यानुसार दुर्योधन धृतराष्ट्राला सांगतो, "आहोतात, पांडवांना कुठल्या तरी कामानिमित्ताने हस्तिनापुरापासून बाहेर जसं वर्णावत अशा ठिकाणी पाठवावं. म्हणजेच त्यांचं इथलं अस्तित्व संपल्यामुळे तुमच्या मुलांना राज्याचा कारभार ताब्यात घेता येईल. ते दूर असल्यामुळे त्यांचा इथल्या कारभारात हस्तक्षेपही होणार नाही." ते त्याच्याच मुलाचं बोलणं ऐकून तो अंध राजा दुर्योधनाला सांगतो, "अरे मुला, पंडूंनी राज्य चालवताना कधीही आप्तांशी कारस्थान केलं नाही आणि तो माझ्याबाबत विशेष काळजी घेत असे हे तुम्हाला माहीत नाही का? अशा परिस्थितीत मी त्याच्या मुलांशी असं कसं करू शकेन? पंडू स्वतःच्या उपभोगात कधीही रमला नाही, लोकांचंच हित पाहत होता. अशा प्रामाणिक तत्वनिष्ठ भावाच्या मुलांशी मी असं कारस्थान करणं उचित होणार नाही. त्याच्या मुलांना त्यांच्या राजधानीतून कसं काय हाकलवता येईल? आपले सगळे कारभारी, त्यांचे सेवक, त्यांचे आप्त असे सगळेच पंडूला आणि त्याच्या मुलांनाच मानतात हे तुम्हाला माहीत नाही आहे का? आपण जर असं काही केलं तर जनता आपल्याला आणि आपल्या सगळ्या परिवाराला मारून टाकील." ते भावना विवेशतेने भरलेले त्याच्या पित्याचे उद्गार ऐकून दुर्योधन त्याला म्हणाला, "आपण जे बोलता ते आम्हाला सर्वथा मान्य आहे, परंतु त्यांच्या वाढत्या ताकदीमुळे तुमच्या मुलांचं धोक्यात जाणारं भवितव्य आपल्याला दुर्लक्षिता येणार नाही. समाजातील श्रीमंत लोक आणि कारभारातील मंत्री बरेचसे आमच्या बाजूनी आहेत. त्यांना द्रव्य देऊन त्यांचा रोष संपवता येईल, कारण तुर्तास राज्याचा खजिना आमच्या दिमतीला आहे. युधिष्ठिराच्या भोळसट स्वभावाचा आपण धूर्तपणे वापर करू शकतो. तसंच कारभार आमच्या हातात आल्यावर जसं मी कर्णाला आपलेसं केलं तसं इतरांनाही करीन. मग त्यांचा रोष होणार नाही. पांडवांना बाहेर काढण्यासाठी अशी सबब वापरायची की कोणालाही आपल्या अंतस्थ उद्देशाचा संशयही येणार नाही. फार मोठ्या मोहिमेवर त्यांना पाठवता येईल. जसं वारणावताचा विकास करण्याची मोहीम त्यांच्यावर सोपवावी. अशी सबब वापरल्यास कोणालाही, अगदी पांडवांना देखील संशय येणार नाही. वारणावत
हस्तिनापुरासारखंच भलं मोठं शहर आहे, तिथे जाऊन ते कारभार करू शकतील आणि आम्हाला हस्तिनापूर मिळेल. एकदा गादीचा ताबा माझ्या हातात आला नाही की मग ते पांडव आणि त्यांची माता कुंती परत हस्तिनापूरला आले तरी काहीही हरकत नाही, कारण त्यामुळे मी त्यांना त्यांच्या योग्यतेच्या जागी बसवीन. ते दुर्योधनाचं बोलणं ऐकून धृतराष्ट्र त्याला म्हणतो, अरे दुर्योधना, नेमकं हेच माझ्या मनात आहे, पण कसं साध्य करावं ते मला काही समजत नाही आहे. फक्त ते पापकारक कृत्य ठरेल ह्या भीतीने मी गप्प बसलो होतो. तुला माहीत आहे की भीष्म, द्रोण, क्षत्री म्हणजे विदुर, कृप हे कोणीही अशा योजनेला मान्यता देणार नाहीत. त्यांच्या दृष्टीला तुम्ही आणि पांडव एक समानच वाटता. ते ज्ञानीजन तुमच्यात असा भेदभाव कधीच करणार नाहीत. त्यामुळे असं पांडवांशी करणं मंजूर होणार नाही. त्यापेक्षा ह्या पवित्र लोकांच्या हातून मला मरण आलं तर मी धन्यच होईल. ते हताश बोलणं ऐकल्यानंतर तो धूर्त कौरव त्याच्या बापाला समजवतो, हे बघा तात, भीष्म कोणाचीही बाजू घेणार नाहीत. त्यांना काही फरक पडत नाही कोण राज्य करतोय. द्रोणाचा मुलगा अश्वत्थामा आमच्याबरोबर आहे. कृप तर नेहमी द्रोणांबरोबर राहणे पसंत करतात, कारण ते एकमेकांचे मेहुणे आहेत. म्हणजे ते सुद्धा आमच्याबरोबरच असतील. विदुर आमच्यावर त्याच्या राहण्यासाठी अवलंबून आहेत, म्हणजे ते आम्हाला सुद्धा विरोध करणार नाहीत. जरी त्यांचं मन पांडवांपाशी असलं, जरी त्यांना त्याकरता विदुरांनी पांडवांची बाजू घेतली, तरी ते एकटे आमचं काहीही बिघडवू शकत नाही. म्हणून वारणावताला पांडवांची खुशाल रवानगी आपण करावी. मी जे कारण सांगितलं ते देऊनच असं करा की ते ताबडतोब तिथे जातील. तात, माझ्या अंगाची लाही लाही होत आहे. ह्या पांडवांच्या इथील असल्यामुळे ती त्यांनी बंद तरी होईल. पांडवांचं असणं मला बोचतं, ते तुम्ही थांबवू शकाल. अशा रीतीने आदिपर्वातील लक्षागृहपर्वाचा 144वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 145, लक्षागृहपर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात, धृतराष्ट्राची मूकसंमती मिळाल्याने मोठ्या जोमाने दुर्योधन त्याच्या साथीदारांसह कारभारी लोकांना त्यांच्या बाजूला वळवण्यास सामदाम मार्गाने सुरुवात करतात. धृतराष्ट्राच्या सांगण्यावरून एका राजसभेत एक कारभारी वारणावताची स्तुती करण्यास प्रारंभ करतो. त्याला इतर कारभारी जे कौरवांनी विकत घेतले होते ते आणखीनच साथ देण्यास सुरुवात करतात. एक जण सांगतो, पशुपतीचा सोहळा वारणावताला होतो. त्या सोहळ्याचं तो वर्णन करत जातो. तिथे असलेले वैभव अवर्णनीय असल्याचं ते सांगतात. तिथले दागदागिने, मिरवणुका, वाडे, उपवनं, वैभव अशाचं वारेमाप वर्णन ते करत राहतात. तशा मोहक वर्णनामुळे पांडवांना, विशेष करून भीमाला तिथे जाण्याची तीव्र इच्छा व्हायला लागते. पांडवांची एकमेकातील कुजबूज धृतराष्ट्राला ऐकू येते. तेव्हा तो त्यांना विचारतो, अरे माझ्या प्रिय पुतण्यांनो, जर तुम्हाला वारणावताला जाऊन ते सगळं वैभव उपभोगायची इच्छा असेल तर काही दिवसांसाठी तुम्ही तुमच्या आईला घेऊन तिथे जाण्यास माझी काहीही हरकत नाही. कामाचा क्षीण निघून जाईल आणि पुन्हा तुम्ही नव्या दमाने इथे कामासाठी हजर व्हाल. त्यासाठी मी तुम्हाला भरपूर धनदौलत देतो, म्हणजे तुम्हाला तिथे काहीही कमी पडणार नाही. तुमची हौस भागली की तुम्ही परत हस्तिनापूरला यावं आणि आपली कामं पुन्हा सुरू करावीत. ह्या त्याच्या बोलण्याचा विपरीत अर्थ निघण्यास काहीच उघड कारण नसल्यामुळे ते पांडव खुशीत स्वीकारतात. परंतु त्यांचा काका विदुर आणि मोठा भाऊ युधिष्ठिर हे सगळं वेगळ्याच रीतीने पाहत असतात. वैशंपायन त्यावर सांगतायत, युधिष्ठिर काकांचा अंतस्थ हेतू ओळखून ही विनंती नसून आज्ञा आहे हे समजून स्वतः कमजोर असल्याने ते निमंत्रण स्वीकारतो. त्यानंतर भीष्माकडे पाहून तो तिथे जमलेल्या सगळ्यांना उद्देशून हळूवार पण नम्रपणे बोलतो. अहो विदुर, द्रोण, कृपाचार्य, अश्वत्थामा, भूरिश्रव, समस्त कारभारी आणि दरबारी ब्राह्मणांनो, पुरोहित मंडळी आणि सन्माननीय काकी गांधारी, आपल्या राजे धृतराष्ट्रांच्या इच्छेनुसार आम्ही पांडव आमच्या आईला घेऊन त्या आनंददायक ठिकाणी वारणावताकडे लवकरच प्रस्थान करू. त्यासाठी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आमच्याबरोबर असतील अशी मी आशा करतो आणि भरपूर संपत्ती घेऊन आम्ही तिथे निवास करू, म्हणजे त्या कारणाने आमच्या हातून काहीही पाप होणार नाही. पांडुपुत्राचं हे वचन ऐकून समस्त कौरव आणि त्याचे बगलबच्चे आनंदाने ओरडून त्यांना शुभेच्छा देतात. दुर्योधन मोठा चांगुलपणाचा आविर्भाव आणून पांडवांना बोलतो, आमच्या शुभेच्छा आहेत,
पण त्यामुळे तिथे कोणतीही यत्किंचितही अडचण तुम्हाला होणार नाही अशी अपेक्षा करतो. त्यांचा मालमत्तेतील हिस्सा घेण्याचे सोपस्कार पांडव पूर्ण करतात आणि वारणावताकडे निघतात. अशा रीतीने आदिपर्वातील लक्षागृहपर्वाचा 145वा भाग इथे संपला. आदिपर्व भाग 146वा लक्षागृहपर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात, क्रूर कर्मा दुर्योधन त्याच्या अंध बापावर खुश होतो, कारण तो पांडवांना वारणावताला पाठवण्याच्या कामात मदत करतो. त्यानंतर तो पुढील कारवाईसाठी तयारीला लागतो. तो पुरोचनाला, हा पुरोचन त्याचा गुप्त कारस्थानी सल्लागार असतो, त्याला बोलावणं धाडतो. भेटल्यानंतर दुर्योधन त्याचा उजवा हात धरून त्याला म्हणतो, हे बघ, या जगातील संपत्ती माझी आहे, तशीच ती तुझीसुद्धा आहे. जर तू माझ्या कामात मला मदत करशील, माझ्या मंडळीत खास विश्वसनीय अशी माणसं कमी आहेत, तू त्यात सर्वात जास्त खात्रीचा असा आहेस, म्हणून मी तुला एक काम देणार आहे. ते काम असं आहे की तू माझे सर्वात मोठे शत्रू पांडव यांचा नायनाट करण्याचा आहे. ते तू तुझ्या युक्तीने करशील असं मी समजतो. मी जसं तुझ्यासाठी करतो तसंच तू माझ्यासाठी करशील अशी माझी अपेक्षा आहे. माझ्या पित्यांनी त्यांना वारणावतकडे धाडलेलं आहे. तिथे होणाऱ्या सणात ते मजा मौज करणार आहेत. ते वारणावतकडे खेचराने ओढल्या जाणाऱ्या रथाने जाणार आहेत, म्हणून ते तिथे पोचण्याआधीच एक चौकोनी घर उभं करशील आणि जे लाकडाचं असेल आणि त्याच्या बनावटीत ज्वालाग्रही लाखेसारखे पदार्थ तू त्यात घालशील. ते पांडव तिथे पोचल्यावर त्याच घरात राहतील असं तू कर आणि तू त्यांच्या नजीकच कुठेतरी लपून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेव. हे सगळं असं तू करशील की त्या ज्वालाग्राही पदार्थांचा उपयोग केला आहे ते घर पेटणार आहे असा संशय त्यांना अजिबात येणार नाही. जसे पांडव तिथे पोचतील, तू त्यांची मोठ्या अर्जवाने त्यांची पूजा करशील, त्यांना त्यांच्या मातेसह त्या घरात राहण्याचा आग्रह करशील. तिथे उत्तम कारागिरी केलेले जळाऊ सामानांचे बिछाने, आसनं, चौरंग हे सगळं असेल आणि धृतराष्ट्र तुझी तारीफ करतील. परंतु त्या घराला बाहेर जाण्यासाठी एकच द्वार ठेव. हे सगळं करताना त्या गावातील कोणालाही या कारवाईची भणकही लागता कामा नये. एकदा ते 5 भाऊ तिथे झोपले की तू त्या घराला बाहेरून आग लावशील, म्हणजे ते 5 भाऊ आणि त्यांची आई त्यात जळून राख होतील. हे असं सगळं झालं पाहिजे की त्या गावातील माणसांना असंच वाटलं पाहिजे की ती आग अपघाताने जसं पेटता दिवा पडल्याने लागली असावी. हे सगळं ऐकल्यावर तो दुर्योधनाचा प्रामाणिक सेवक फारच वेगाने धावणाऱ्या 5 खेचरांनी खेचला जाणारा रथ घेऊन वारणावताकडे त्वरेने निघतो. तिथे पोचल्यावर पुरोचन मोठ्या झपाट्याने दुर्योधनाने सांगितल्यासारखा महाल उभा करतो आणि तिथे पांडवांच्या येण्याची वाट पाहत राहतो. अशा रीतीने आदिपर्वातील लक्षागृहपर्वाचा 146वा भाग संपलेला आहे. आदिपर्व भाग 147वा लक्षागृहपर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात, इथे हस्तिनापुरी पांडव वारणावतात जाण्यासाठी तयारी करत असतात. ते जलद वाऱ्याच्या वेगाने पळणाऱ्या घोड्यांना आपल्या रथाला जोडण्याचं ठरवतात. परंतु त्यांना घर सोडून जाणं अगदी मनावर आलं होतं. ते साश्रुनयनाने भीष्म, धृतराष्ट्र, द्रोण, कृप आणि विदुर तसंच इतर कुरुकुळातील वडीलधाऱ्यांच्या पाया पडण्यासाठी जातात. त्यावेळी त्याशिवाय इतर सगळे लहान मोठे प्रजाजन त्यांना निरोप देण्यासाठी येतात. त्या सगळ्या प्रियजनांना आलिंगन देत ते सहृदय पांडव त्यांचा निरोप घेतात. पांडवांच्या बरोबर विदुर आणि इतर पांडवांवर प्रेम असलेले काही कारभारी त्यांच्यासह काही अंतर त्यांना निरोप देण्याच्या उद्देशाने प्रवास करतात. पंडूंची मुलं हस्तिनापूर सोडून जात आहेत, त्यामुळे कष्टी झालेले अनेक नागरिकसुद्धा त्यांच्या पाठोपाठ काही अंतर चालतात. त्यातील काही मोठ्या मोठ्यांदा ओरडतात, पापी धृतराष्ट्र आंधळा असला तरी त्याला पांडवांचं चांगलं बघवत नाही, म्हणून तो अशा रीतीने दूर पाठवित आहे. धिक्कार असो अशा राजाचा, कुरुराजाला पांडवांचं बरं बघवत नाही हेच खरं आहे. ते पुढे ओरडून बोलतात, जर ह्या राजाच्या वागण्यामुळे बंडाळी झाली तर त्याची जबाबदारी भीष्म, युधिष्ठिर, भीम, अर्जुन म्हणजे धनंजय यांची नसेल, हे धृतराष्ट्राने समजून राहावं. दुसरे काही लोक ओरडतात, जर मोठी भावंड गप्प राहून हे सगळं चालू देतात तर राणी माद्रीचे छोटे नकुल आणि सहदेव काय करणार आहेत.
काही जण विचारतात, बापाकडून ऐकतं मिळालेलं राज्य धृतराष्ट्राला सांभाळता येत नाही. आणि ते नागरिक विचारतात, भीष्म असे पांडवांचे त्या खतरनाक ठिकाणी पाठवणं कसं गुपचूप ऐकून घेतात हेच समजत नाही. हा तर अन्याय आहे. तरी हे गप्प का आहेत? ते प्रजाजन मोठ्यांदा ओरडून सांगतात, आम्हाला हा अन्याय मान्य नाही. आम्ही आमचा लाडका युधिष्ठिर राजाकडेच जाणार आहोत. जिथे आमचा राजा तिथे आम्ही, असे घोषणा देत देत ते सगळ्या नगरभर फिरत राहिले. पांडवांच्या अशा रीतीने वारणावताला पाठवण्यामुळे सगळं हस्तिनापूर अस्वस्थ झालेलं दिसलं. दुर्योधनाचा जनतेबद्दलचा अंदाज खरा असल्याचं आढळतं. त्या अस्वस्थ जनता जनार्दनाला युधिष्ठिर सांगतात, आमच्या भल्यासाठी सर्व काही करणाऱ्या राजाच्या आज्ञेचं प्रामाणिकपणे पालन आम्ही केलंच पाहिजे. आणि त्याला शासकीय शिस्त असं म्हणतात. जेव्हा अशी वेळ येईल की काही प्रतिक्रिया देणं आवश्यक होईल, तेव्हा तुम्ही आमच्याबरोबर येऊन आपली आमच्यावरील श्रद्धा सिद्ध करावी. त्यांच्या उद्देशावर संशय घेणं उचितच नाही. मी तुमच्या भावना समजू शकतो. तुमच्या या आंदोलनाने मला फार संतोषही झालेला आहे. आता माझ्या मित्रांनो, तुम्ही आपापल्या घरी जा. पुढे काय होतं ते पहा. युधिष्ठिराचं असं त्यांना मान्यता दाखवणारं वक्तव्य ऐकल्यावर ते पांडवांच्या बाजूचे प्रजाजन पांडवांना शुभेच्छा देऊन आपापल्या गृही गेले. त्यानंतर युधिष्ठिराला एका बाजूला घेऊन त्यांचा काका विदुर त्याला काही खाजगीत बोलतो. इतरांना समजू नये म्हणून ते दोघेही म्लेच्छांच्या बोलीत म्हणजे प्राचीन फारसी संवाद करतात. कारण बाजूच्या कोणालाही त्यांचं बोलणं समजणं धोक्याचं त्यांना वाटलं. विदुर सांगतो, अरे माझ्या पुतण्या, यात काहीतरी काळंबेरं निश्चित आहे असं मला वाटतंय. त्यासाठी जर काही गोष्टींसाठी त्यांच्या माणसाने आग्रह केला तर त्या गोष्टींविषयी विशेष सावध व्हावं. परंतु तुम्ही सावध आहात त्याचा अंदाज त्यांना आला नाही पाहिजे. धारदार शस्त्र, पाणी आणि आग अशा कोणत्याही मार्गाने ते तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतील असा माझा संशय आहे. तरी तुम्ही अजिबात बेसावध राहू नका. ज्या प्रेमाचं नाटक ते करतील त्याच नाटकाची पुनरावृत्ती तुम्ही करावी, म्हणजे ते बेसावध राहतील. जेव्हा तुम्हाला संशय येईल तुम्ही त्वरित दाट अरण्यात निघून जा. कारण तिथे तुम्हाला शोधणं किंवा मारणं त्यांना शक्य नसेल. तसेच त्यांचा कोण हस्तक तुमच्यावर लक्ष देऊन आहे तेही पहा. त्याचा प्रथम एखाद्या अपघाताने नायनाट करा. हे सगळं करताना तुमच्या आईला या कारस्थानाची कल्पनाही देऊ नका, कारण त्यामुळे तिला अतिशय दुःख होईल. पळताना अंधाराचा फायदा घ्या. ज्याला तो काय करतो आहे त्याचा अंदाज नसतो, तो कधीही प्रगती करत नाही. जर असाच प्रसंग आला तर पळून गेल्यावर परत न येता कुठेतरी दूर गुप्तपणे राहा आणि तिथून घरी काय होत आहे यावर लक्ष ठेवा. अशा रीतीने बाह्य जगात सामान्य माणसाप्रमाणे राहण्याने तुम्ही जगाची रीतही शिकाल, जी राजघरात राहून तुम्हाला कधीच शिकता येणार नाही. तुम्ही तुमच्या वासनांवर संयम ठेवाल, म्हणजे वासनांच्या उद्रेकामुळे ज्या चुका माणूस करतो त्या चुका तुम्ही करणार नाहीत. अशा वासनांच्या उद्रेकांचा शत्रू वापर करूनच तुम्हाला नष्ट करू शकतील. विदुराचं ते शहाणपणाचं सांगणं ऐकल्यानंतर युधिष्ठिर त्यांना सांगतो, आपण सर्वज्ञ आहात. आपण जे सुचवत आहात ते आम्ही समजूनच त्याप्रमाणे लक्ष देऊन भविष्यात गोष्टी सावधगिरीने करत राहू. त्या संभाषणानंतर विदुर त्यांच्याबरोबर काही अंतर चाललेले आणि नंतर स्वतःच्या गृही निघून गेले. जनता, भीष्म आणि विदुर असे सगळेच पांडवांचा निरोप घेऊन परतल्यानंतर कुंती युधिष्ठिराला विचारते, विदुर काय सांगत होते ते मला समजलं नाही, कारण ते मला न समजणाऱ्या वाणीत बोलत होते. तरी ते काय सांगत होते ते मला समजून घ्यायचं आहे, तरी ते तू मला सांगावंस. युधिष्ठिर तिला उत्तर देतात, काका विदुर मला सांगत होते की आपल्याला राहण्यासाठी जे घर तयार केलेलं आहे ते जळाऊ पदार्थांचं आहे. त्याला रात्री आग लागण्याची शक्यता आहे, म्हणून आपण सावध राहून वारणावतामध्ये गेलं पाहिजे. पुढे ते सांगत होते की तिथून रात्र होण्याच्या आधी आपण पळून अरण्यात लपलं पाहिजे. दुर्योधनाचा साथीदार कोण आहे ते समजून त्याला आपल्या हालचालींची माहिती होणार नाही याची दक्षता घ्यावी. पळून गेल्यावर लगेच घरी यायचं नाही आणि सामान्य लोकात अज्ञातवासात राहून सामान्य लोकांचं जीवन जवळून अभ्यासावं. त्याद्वारा राज्य कसं करावं हे आम्ही शिकावं असं ते सांगत होते. जे घडतं ते विधीची रचना असते, म्हणून ते समजून आम्ही सगळ्या गोष्टी
केल्या पाहिजेत असंच ते सांगत होते. आम्ही आमच्या इंद्रियांवर संयम ठेवून वासनांच्या म्हणजेच क्रोध, मोह, लोभ, मद आणि मत्सर आहारी न जाता संयमाने सर्व कामं केली पाहिजेत. ते सगळं ऐकल्यावर मी त्यांना म्हणालो की मला त्यांनी जे सांगितलं ते सगळं चांगलं समजलेलं आहे आणि त्यानुसारच आम्ही सावधपणे सर्व काही करू. वैशंपायन पुढे सांगतायत, फाल्गुन महिन्याच्या अष्टमीच्या दिवशी जेव्हा रोहिणी नक्षत्र उगवत होतं, पांडव वारणावताकडे निघाले. वारणावतामधील त्यांच्या घरी जाताना ते वाटेत नगरीतील लोकांना पाहत होते आणि अशा रीतीने आदिपर्वातील लक्षागृह पर्वाचा 147वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 148वा. लक्षागृह पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात की वारणावताचे रहिवासी सांगतात की पंडुपुत्र त्यांच्या मातेसह त्यांच्या नगरीत येत आहेत तेव्हा त्यांना फार आनंद होतो. पांडवांचं स्वागत करण्यासाठी ते नगरवासी हजारोंच्या संख्येने त्यांच्या वाहनाने वारणावताच्या बाहेर त्यांचं स्वागत करण्यासाठी येतात. शास्त्राच्या संकेतानुसार ते आपापल्या भेटवस्तू घेऊन तिथे येत होते. पांडवांच्या सभोवती ते उभे राहून त्या सर्वांनी पांडवांना जय असं बोलून त्यांना त्यांच्या भवितव्यासाठी शुभेच्छाही दिल्या. ते पाहून उत्साहित झालेले युधिष्ठिर इंद्रासारखा चमकत होता. अशा रीतीने स्वागत झाल्यानंतर ते वारणावतात प्रवेश करतात. प्रवेश केल्यानंतर प्रथम ते 5ही भाऊ तिथल्या ब्राह्मणांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांना अभिवादन केलं. त्यानंतर ते वारणावताच्या कारभारी अधिकाऱ्यांच्याकडे गेले, त्यांची औपचारिक भेट घेतली. त्यानंतर ते वारणावतातील कारागीर म्हणजे सूत आणि वैश्य म्हणजे व्यापारी या लोकांना भेटले. त्यानंतर ते पांडव आपल्या मातेसह शूद्रांच्या वस्तीला जाऊन त्यांना भेटले. अशा रीतीने ते त्या नगरातील सर्व जनतेचा विश्वास संपादन करतात. त्यानंतर पुरोचन त्यांना भेटतो आणि त्यांना त्यांच्या महालात घेऊन जातो. तोपर्यंत संध्याकाळ झालेली असते. ते त्या महालात गेल्यावर पुरोचन त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करतो. झोपण्यासाठी आरामशीर असे बिछाने आणि खाली गालिचेही असतात. आपल्याला काही पाहिजे असेल ते सांगा, माझी नेमणूक तुमची सेवा करण्यासाठीच झालेली आहे. तरी जे काही आपल्याला लागेल ते तुम्ही मला सांगा, ते तुमच्याकरता मी सज्ज ठेवीन, असं पुरोचन नम्रतापूर्वकपणे युधिष्ठिराला सांगतो. पांडव मौल्यवान कपडे आणि त्यावर शोभतील असे जवाहीर घालून त्या महालात राहू लागतात. अशा रीतीने ते आरामात तिथे 10 दिवस राहतात. पुरोचनसुद्धा त्यांच्या दिमतीसाठी राहण्यासाठी त्याच घरात राहत असतो. वस्तुतः तो पांडवांवर लक्ष ठेवण्यासाठी तिथे राहत असतो हे युधिष्ठिरांनी ओळखलेलं असतं. तो त्यांनी बांधलेल्या त्या घराची सतत स्तुती करत असतो. आता ते पांडव त्या घराची कसोशीने पाहणी करण्यास सुरुवात करतात. पाहणीनंतर युधिष्ठिराला खात्री होते की ते घर खरोखरच झपाट्याने जळणाऱ्या पदार्थांपासून बनवलेलं आहे आणि तसं तो भीमाला देखील सांगतो. घराला सुगंधी धुपासारखा गंध येत असतो. त्यामुळे जरी वातावरण प्रसन्न होतं ना, तरी त्या मागला उद्देश सुगंध देण्याचा नसून जाळण्याचा आहे हे ते चांगले समजून घेतात. सर्व घराला विविध प्रकारच्या ज्वालाग्रही परंतु सुगंधी पदार्थांचा वास येत असतो. सुकं गवत, सुका सुगंधी ताग, राळ, लोबन, बांबू अशा पदार्थांचा वापर ते बनवण्यात खर्च केला गेलेला होता. त्यावरून विदुरांचा कयास किती योग्य होता त्याचा अंदाज पांडवांना येतो. दुर्योधनाचा प्रामाणिक नोकर पुरोचन त्यांच्याबरोबर राहत असतो, ते सुद्धा पांडवांवर नजर ठेवण्यासाठी हे त्यांच्या ध्यानात येतं. पांडवांच्या मनात काहीही संशय येऊ नये ह्याची दक्षता तो पाहत असतो. हे सुद्धा त्यांच्या लक्षात येतं. मग युधिष्ठिर इतर पांडवांना सांगतो की विदुर काकाला ह्या कारस्थानाचा अंदाज आला होता आणि त्याची साधारण कल्पना त्यांनी दिलेली होती हे तो त्या इतर पांडवांना सांगतो. आता सगळेच जण सावध होतात. मग ते ऐकून भीम त्यांना म्हणतो की जर हे घर इतकं खतरनाक आहे तर आपण हे घर सोडून आधी जिथे उतरलो होतो तिथे जाऊन राहू. पण त्यावर युधिष्ठिर सांगतो, तसं नको, आपण इथेच राहून योग्य वेळी इथून पलायन करावं आणि अरण्यात अज्ञातवासात राहून पुढे काय दुर्योधन करतो आहे ते पाहावं. कारण
जर आपण इथून दुसरीकडे गेलो तर तिथे तो काही करील, कारण कारण त्याला आपल्याला ठार मारायचं आहे. जर पुरोचनाला संशय आला की आपल्याला त्याचा डाव समजलेला आहे, तर तो लागलीचच त्या घराला आग लावून टाकेल. तो पापी पुरोचन कशाचीही पर्वा करणार नाही. जर आपण अशा प्रकारे जळून गेलो तर भीष्म दुःखी होतील. आपण आपल्या पूर्वजांचं ऋणसुद्धा फेडू शकणार नाही. त्यापेक्षा पुरोचनाला समजणार नाही अशा रीतीने इथून भुयार करून त्यातून बाहेर दूर जावं आणि त्याआधी या घराला त्या पुरोचनासकट जाळून टाकावं. त्यानंतर विदुरांनी सांगितल्याप्रमाणे आपण अज्ञातवासात राहून ह्या जगाच्या सामान्य लोकांसारखा अभ्यास करावा. असं करण्याचं कारण आज आपल्याकडे सत्ता, संपत्ती आणि सुविधा यापैकी काहीही नाही आहे. उलट दुर्योधनाकडे ते सगळं आहे. त्यामुळे तो आपल्याला मारू शकेल. अज्ञातवासात आपण जास्त चांगल्या प्रकारे पुढची तयारी करू शकू. आपला बेत कुणालाही समजणार नाही अशा प्रकारे हे सर्व काही आपण करायला पाहिजे. पळून जाण्याआधी हे घर आपण जाळू असं की त्या तो पापात्मा पुरोचनसुद्धा जळून जाईल, असा सगळा बेत पक्का ठरतो. आणि अशा रीतीने आदी पर्वातील लक्षागृह पर्वाचा 148वा भाग संपला. आदिपर्व भाग 149वा. लक्षागृह पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात, असं ठरत असताना विदुर त्याचा एक तज्ज्ञ सूत पांडवांच्या भेटीस पाठवतो. तो भुयार खोदण्याच्या कामात निष्णात असतो. तो पांडवांना भेटतो आणि सांगतो, मला विदुरांनी तुमच्या मदतीसाठी पाठवलेलं आहे. मी भुयार खोदण्याचं काम करतो. तुमच्यासाठी मी काय करावं ते सांगा. विदुरांनी मला तुमच्या कक्षातून खोल आणि लांबवर जाणारं भुयार करण्यास सांगितलेलं आहे. विदुरांच्या हेरांनी सांगितलं आहे की धृतराष्ट्रपुत्र दुर्योधनाची योजना अशी आहे की आजपासून 14व्या रात्री पुरोचन या घराच्या प्रवेशद्वारालाच आग लावणार आहे आणि नंतर स्वतः पळून जाणार आहे. कारण या घराला दुसरा दरवाजाच नाही आहे. खिडक्यांना ज्वालाग्रही गज बसवलेले आहेत. तेव्हा तुम्हाला हे सगळं त्याआधी उरकावं लागेल. असं बोलून मग तो सूत विदुरांनी जे खास म्लेच्छ भाषेत युधिष्ठिराला सांगितलं ते बोलून दाखवतो. त्यामुळे हा माणूस विदुरांनीच पाठवलेला आहे ह्याची पांडवांना खात्री पडते. युधिष्ठिर त्याला म्हणतो की आमचा आत्ता तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. विदुर आणि आम्ही यात फरक न करता तुला दिलेलं कार्य करण्यात आम्ही तुला मदतच करू. धृतराष्ट्राची पुत्र एवढी संपत्ती मिळाली तरी आमचा पिच्छा सोडत नाही याचं दुःख होत आहे. आम्हाला मारण्यासाठी हे घर असं ज्वालाग्रही बनवलेलं आहे. त्याकरता तू सांगतोस त्याप्रमाणे आम्ही तुला भुयार करण्यात मदत करू आणि 14व्या दिवसाआधी इथून पळून जाऊ. तू तुझं काम आरंभ कर, असं युधिष्ठिर त्याला आज्ञा करतो. त्याप्रमाणे तो कारागीर घरापासून दूर असलेल्या एका अरण्यातून भुयार खोदण्यास सुरुवात करतो. ते असं की त्याचं दुसरं मुख त्यांच्या आतील कक्षातून उघडेल. त्या सर्व कामाला सर्व शक्तिमान असे सगळेच पांडव मदतही करतात. त्यामुळे ते खोदणं झपाट्याने पूर्ण करतात. भुयाराची दिशा घराच्या मागील बाजूला असल्यामुळे पुढे प्रवेशद्वारावर बसलेल्या पुरोचनाला त्याचा थांग पत्ताही लागत नाही. दिवसा ते पांडव अरण्यात शिकारीला जाण्याच्या बहाण्याने दररोज पहाटे लवकर बाहेर पडत. त्यामुळे पुरोचनाला त्यांच्या जाण्याचं विशेष काही वाटलंच नाही. प्रथम शिकार करून मग ते त्या अरण्यातील भुयाराच्या मुखात शिरून खोदकाम करीत असत. रात्री उशिरा ते ती शिकार घेऊन परतत. त्या परिपाठामुळे पुरोचन त्यांच्या कारवाईला ओळखू शकला नाही. पांडव दिवसभर घरात नसल्यामुळे पुरोचन घराला दिवसा आग लावणारच नाही आणि म्हणून कोणती सुरक्षित होती हे तर निश्चितच होतं. आग जर लावायची तर तो रात्रीच लावेल हेही पांडव ओळखून होते. एकदाचं ते भुयार तयार झालं. भुयार तयार झाल्यावर त्याचं घरातलं मुख लाकडाच्या फळ्यांनी उत्तमरित्या बंद केलं होतं, असं की ते कोणालाही दिसणार नाही. रात्री झोपताना ते शस्त्रांनी सज्ज राहत. जर त्यांनी ठरलेल्या दिवसाच्या आधी आग लावली तर आपण बेसावध नसावं म्हणून ते सज्ज असत. पुरोचनालाही काही संशय येऊ नये असंच त्याच्यासारखंच मोठ्या प्रेमानेच ते वागत होते.
आपण तुझ्या सेवेवर फार खुश आहोत, असंच ते त्या नराधमाला दाखवत होते. तरीसुद्धा ते त्याला घरात वावरू देत नव्हते, म्हणजे त्याला त्या भुयाराची कल्पना येऊ नये. त्यामुळे पुरोचन पुरता बेसावत झाला होता. पुरोचन त्या रात्रीची वाट पाहत होता, पण आता पांडवांचा पळण्याचा मार्ग सज्ज होता. ते आता योग्य वेळेची संधी पाहत होते. ह्या सर्व कारवाईची भणक कोणालाही नव्हती. फक्त विदूर, त्याचा खंदक करणारा मित्र आणि पांडव एवढेच ते जाणत होते. कुंतीसुद्धा अनभिज्ञच होती. पांडव त्यांच्या संपत्तीचा वाटा जो ते वारणावतात घेऊन आले होते, तो त्या विदुराच्या हस्तकात देऊन सांगतात की हे सामान विदुरांच्याकडे घेऊन जा आणि अशा रीतीने ती संपत्ती योग्य जागी जाईल याची ते दक्षता बाळगतात. आता पांडव निष्कांचन झालेले असतात. फक्त अंगावरील वस्त्र काय ते त्यांच्याकडे असतात. नाही म्हणायला कुंतीचं काही सामान असेल तेवढंच आहे. अशा रीतीने आदिपर्वातील लक्षागृह पर्वाचा 149वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 150वा, लक्षागृह पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की पांडव अशा रीतीने तिथे 1 वर्ष राहतात. ते मजेत आहेत आणि शिकार करण्यात दंग असतात. ते पाहून पुरोचन त्याच्या पद्धतीने फार खुश झालेला असतो. पुरोचन बऱ्यापैकी बेसावध आहे असं लक्षात आल्यावर एक दिवस युधिष्ठिर त्यांच्या 4ही भावंडास म्हणतो की आता आपण पूर्ण तयारीत आहोत. तेव्हा पुरोचन झोपलेला असताना आपण पुढचा दरवाजा कडी लावून बंद करून मग आईला घेऊन आपल्या भुयारातून अरण्यातून निघून जायचं. शेवटी भीम घराला आग लावून आपल्या मागून भुयारातूनच येईल असं मला सुचवायचं आहे. सगळे पांडव त्याला अनुमोदनच देतात. वैशंपायन पुढे सांगतात की एका दानधर्माच्या प्रसंगी कुंती माता पुष्कळ ब्राह्मणांना आमंत्रण देते. त्यांच्या बायकांनासुद्धा तिने बोलवलेलं असतं. ती सगळी मंडळी खाऊन पिऊन आनंद करून नंतर आपापल्या घरी जातात. त्या सोहळ्यात एक अभागी भिल्ल स्त्री आपल्या 5 लेकरांना घेऊन तिथे काहीतरी अपेक्षेने आलेली असते. ते सगळे मद्य पिऊन धुंद झालेल्या स्थितीत बेसावध अशा अवस्थेत जणू मेलेलेच असावेत त्या घरात एका कोपऱ्यात झोपण्यासाठी जागा मागतात. त्या प्रसंगाच्या परिस्थितीनुसार त्यांना तिथे निजण्याची परवानगी पांडव मोठ्या मनाने देतात. रात्री सगळे ते झोपी जातात आणि अशा समयी वारा सोसाट्याचा वाहू लागतो. जणू वादळ सुरू होणार असंच वाटतं. ही उत्तम संधी आहे असं हेरून सगळे पांडव त्या घराला आग लावून पळून जाण्याचा बेत करतात. त्याप्रमाणे भीम पुरोचन झोपला होता त्याजवळ आग पेटवतो. इतर भावंड त्या निवासाच्या इतर चौफेर भाग पेटवतात. जेव्हा त्यांना खात्री होते की आग पूर्णपणे पसरलेली आहे तेव्हा ते आपल्या आईला घेऊन त्या भुयारातून अरण्याच्या दिशेने निघून जातात. त्या लाखेच्या घराने झपाट्याने पेट घेतला. त्या आगीचा आवाज आणि घोंघावणारा तो वारा यामुळे सगळे वारणावत जागं होतं. ती आगच इतकी मोठी होती की ती विझवणं केवळ अशक्य होतं. ते पाहून त्या नगरीचे रहिवासी दुःखी अंतकरणाने पांडव त्यात जळून मेले असं समजतात. त्या रहिवाशांना हा धृतराष्ट्राचाच डाव आहे आणि त्यानेच हे अमानुष कृत्य घडवलेलं आहे असं ते प्रजाजन समजतात. शत्रूचा नाश करावा असं त्यांनी आपले पुतणे आणि वहिनी यांना जाळून मारलंय अशी वार्ता सगळीकडे पसरते. पुरोचनसुद्धा त्यात मेला हेही ते ओळखतात. तो पापी नराधम मेला त्याचं त्यांना चांगलंच झालं असंच ते बोलतात. कारण ते घर बनत असताना त्या वारणावताच्या सज्जन रहिवाशांनी ते घर जळाऊ पदार्थांचं बनवलं जात होतं तेव्हाच ते ओळखतात की ह्यात काहीतरी काळबेरं आहे आणि नेमकं तेच घडलं. पंडूंची मुलं आणि पत्नी मेली हे समजल्यावर त्या नगरात शोककळा पसरते. एकीकडे ते वारणावताचे लोक त्या घराभोवती बसून शोक करीत असतात. ते 5 पांडव त्यांच्या आईला घेऊन त्या बिळातून मात्र दूर अरण्यात येतात. अंधारात वेगाने आणखीनच दूर जाण्याचा प्रयास करतात, परंतु अंधार आणि भरपूर झाडी यामुळे फार वेगाने जाणंही त्यांना शक्य होत नाही. अशावेळी भीम त्या सगळ्यांना आपल्या अफाट अंगावर उचलून घेतो आणि झपाट्याने त्या जागेपासून दूर चालत राहतो. जाताना तो भीम अनेक झाडं मोडून टाकतो
मातीत त्याची पावलं त्या सगळ्या वजनामुळे खोल खोल रुतत असतात. असाच त्यांचा प्रवासही चालू असतो. आणि अशाच रीतीने आदिपर्वातील लक्षागृह पर्वाचा 150वा भाग संपलेला आहे. आदिपर्व भाग 151. लक्षागृह पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात, तोपर्यंत विदुराने त्यांचा खास विश्वासातील सेवक ब्राह्मण त्या वारणावताच्या अरण्यात पाठवला होता. तो ब्राह्मण त्याला दिलेल्या संकेतानुसार एका ठिकाणी येतो. तिथे तो ते 5 पांडव त्यांच्या आईसह बसलेले पाहतो. ती जागा गंगेच्या खोलीवरून त्यांना सापडलेली असते. विदुरांच्या गुप्तहेरांच्यामुळे दुर्योधनाचं कारस्थान तो हुडकून काढतो. त्यामुळे ते शक्य झालेलं असतं. तो ब्राह्मण पांडवांना भेटल्यानंतर आपण विदुरानेच पाठवलेले दूत आहोत हे सिद्ध करण्यासाठी ठरलेला परवलीचं वाक्य तो युधिष्ठिराला बोलून दाखवतो. त्यामुळे हा आपलाच माणूस आहे ह्यावर पांडवांचा भरोसा होतो. ते परवलीचं वाक्य असं होतं, गवत खाणारा आणि अरण्यात राहणारा त्या गवताला आणि अरण्याला कधीही आग लावत नाही. जंगलातील बिळात ती आग शिरू शकत नाही. ज्यांना हे समजतं ते स्वतःचं संरक्षण करू शकतात. असं बोलून तो पवित्र ब्राह्मण युधिष्ठिराला विनंती करतो की तो विदुरांनी पाठवलेला दूत असून त्याने गंगेच्या किनारी आणलेल्या मजबूत होडीने आणखीन दूर निघून जावं. ती होडी कशाही वादळात किंवा वाऱ्याच्या तुफानात बुडणारी नाही आहे. त्यानंतर तो विद्वान ब्राह्मण कुंतीला विदुरांचा संदेश सांगतो की तिचे पुत्र कर्णाला आणि दुर्योधनाला तसंच शकुनीला ठार मारतील आणि ह्या कृत्याचा वचपा काढतील. पुढे तो त्यांना म्हणतो, ही होडी तुम्हाला सुरक्षित जागी गंगेच्या किनाऱ्याने कुठेही लांब पोचवू शकते. तरी तुम्ही त्यात बसा आणि आपला पुढचा अज्ञातवासातील प्रवास सुरू करावा. पुढे तो ब्राह्मण त्यांना विदुराचा आणखीन एक सल्ला सांगतो की ह्यापुढे अजिबात बेसावध राहू नका. नंतर जय अशी घोषणा करून तो विदुराचा हस्तक त्यांचा निरोप घेऊन आपल्या मार्गाने आल्या वाटेने परत निघतो. पांडवसुद्धा त्या हस्तकाला विदुरासाठी काही निरोप देऊन त्याची बोळवणी करतात. त्यानंतर ते महारथी आपल्या आईला घेऊन गंगा किनाऱ्याने ती होडी नेत नेत कोणत्या तरी अज्ञात ठिकाणी जातात आणि अशा रीतीने आदिपर्वातील लक्षागृह पर्वाचा 151वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 152. लक्षागृह पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात की रात्र संपल्यानंतर सकाळपासून वारणावताचे रहिवाशी त्या जागी जमा व्हायला लागले. त्या वेळेपर्यंत आग शमली होती आणि फक्त धूर येत होता. त्या सुमाराला मोठ्या चपळाईने भुयार खोदणारा तिथेच होता. तो घराच्या आतील बाजूच असलेले भुयाराचं तोंड राखेने भरून काढतो असं की कोणालाही ते बीळ दिसणार नाही. इतर माणसंसुद्धा त्याला त्या कामात मदत करतात. जसे ते राख गोळा करायला लागतात त्या आसमंतात पसरलेला धुपाचा दर्प त्यांना स्पष्टपणे सांगत होता की तिथे फक्त लाख आणि राळ हे पदार्थच प्रामुख्याने वापरलेले होते. यावरूनच ते वारणावताचे लोक समजतात की पांडवांना मारून टाकण्यासाठीच हे घर पुरोचनाने बांधलेलं होतं आणि त्यातच ते पांडव कदाचित मेले असावेत. शोधताना त्यांना त्या भिल्लिणीचे आणि तिच्या 5 पुत्रांचं करपून गेलेले अवशेष आढळतात. त्याचप्रमाणे पुरोचनाचा मृतदेहही ते ओळखतात, कारण त्या ठिकाणी त्याचा विशेष लक्षात येईल असा जरीचा कपड्यांचा अंगरखा होता. म्हणजेच पुरोचन ज्यांचं दुर्योधनाकरता हे सगळं केलं तो सुद्धा त्यात मारला गेला होता. भिल्लिणीला कुंती समजून तिच्या मुलांना पांडव समजून ते वारणावताचे लोक आकांत करतात की पंडूंची मुलं त्याच्या आईसकट मेली. ते ओळखतात की पांडवांना मारण्याचा डाव आहे आणि त्याला धृतराष्ट्राची संमती असल्याशिवाय ते करणं केवळ दुर्योधनाला अशक्य आहे. ते भीष्म, द्रोण, कृप अशा सगळ्यांना त्याबद्दल दोषी ठरवतात, कारण त्यांनीसुद्धा नियमांचं पालन केलेलं नव्हतं असाच त्यांचा आरोप होता. ते वारणावताचे नागरिक हस्तिनापूरला संदेश पाठवतात की अहो राजे, धृतराष्ट्रा, तुझा पांडवांना मारून टाकण्याचा डाव सफल झालेला आहे. त्यासाठी आता आनंद कर. आता तुझा दुर्योधनाला गादीवर बसण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे असा उपरोधिक संदेश ते धाडतात. कौरवांच्याबद्दल रोष जनतेत आणखीनच वाढतो.
आगीच्या बातमीने हस्तिनापुरात शोककळा पसरते. दुर्योधनाला समजतं की त्याचा हस्तक पुरोचनसुद्धा त्यात मेलेला आहे. पांडवांच्या कथित मृत्यूच्या बातमीमुळे सगळीकडे आकांत करत असताना विदुर मात्र त्याच्या ब्राह्मण हस्तकाची वाट पाहत असतो. तो इतरांप्रमाणे दुःख दाखवत नसतो, परंतु त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नसतं. धृतराष्ट्र आपल्या भावाचा निर्वंश झाला म्हणून खेद व्यक्त करत असतो आणि तो पांडव आणि त्याची माता कुंती राजाची मानसकन्या ह्यांच्या दशक्रिया विधीची व्यवस्था करण्याचे आदेश दिले जातात. त्यांच्या अस्थींचं विसर्जन राजघराण्याच्या इब्रतीनुसार करण्याचे आदेश दिले जातात. त्याप्रमाणे त्या भिल्ल स्त्रीचे आणि तिच्या मुलांचे अस्थी पांडवांच्या अस्थी समजून विधीपूर्वक विसर्जित केल्या जातात. अशा रीतीने ते सगळेच वारणावतात संपन्न केले जातात. त्यांच्या स्मरणार्थ धनदौलत गरिबात वाटली जाते, जेणेकरून त्यांच्या आत्म्यांना शांती मिळो. हस्तिनापुरात अंबिकापुत्र धृतराष्ट्र त्याच्या नातेवाईकांसह मृतात्म्यांना अर्घ्य देतो. कोणी युधिष्ठिरासाठी, तर कोणी भीमासाठी, इतर काही अर्जुनासाठी आक्रोश करतात, तर काही माद्रीच्या जोड्यांसाठी आकांत करत असतात. जणू दुःखाचा पहाड त्या नगरावर कोसळलेला आहे असंच दृश्य होतं. विदुर मात्र शांत बसलेले होते, कारण त्यांनाच फक्त माहीत होतं की वस्तुस्थिती निराळी आहे. दुसरीकडे कौरवांची माता शांतपणे विचार करत होती, हे असं कसं झालं? परंतु तिच्या मनात ती खुश झालेली होती हे मात्र नाकारता येणार नव्हतं. तिला कुंतीचा प्रेमळ स्वभाव आणि पांडवांचा आज्ञाधारकपणा विशेष आठवतो. एका बाजूला दुःख होत असताना दुसऱ्या बाजूला आपली मुलं गादीवर बसणार ह्याचा संतोष मात्र ती लपवू शकत नव्हती. इथे पांडव त्यांच्या वेगवान होडीतून गंगेतून झपाट्याने दिवसभर प्रवास करीत करीत फार दूर अशा प्रदेशात पोचण्यात मग्न झालेली असतात. एका निर्जन भागात ते ती होडी किनाऱ्याला लावतात आणि तिथेच तिला सोडून ते तिथल्या पसरलेल्या निबिड अरण्यात शिरतात. रात्रीमुळे आणि त्यात पुन्हा दाट वनश्री असल्यामुळे सर्वत्र अंधार पसरलेला असतो. त्यातून जाणं काही सोपं नव्हतं, म्हणून बळश्री भीम त्याच्या खांद्यावर सगळ्या पांडवांना आणि कुंतीला घेऊन भराभरा वाटचाल करत राहतो. वाटेत जाताना युधिष्ठिर भीमाला म्हणतो की आपल्याला अजूनही माहीत नाही आहे की तो नराधम पुरोचन मेला की नाही. त्यावर ते म्हणतात की त्याचा काहीही परिणाम आता त्यांच्यावर होणार नाही आहे. एक जण सुचवतो, आपल्या मरणाची वार्ता सर्वत्र जर पसरली तर ती आपल्यालाही कुठेतरी वस्तीत गेल्यावर निश्चितपणे समजेल. मग युधिष्ठिर म्हणतो, कोणत्या दिशेने आपण जायचं आहे तेही कळत नाही आहे. तरीसुद्धा बलवान भीम तसाच कशाचीही पर्वा न करता त्या अंधारातून वाट काढीत माहिती नसलेल्या दिशेने जात राहतो. आणि अशा रीतीने आदिपर्वातील लक्षागृह पर्वाचा 152वा भाग संपलेला आहे. आदिपर्व भाग 153. लक्षागृह पर्व संपलं. वैशंपायन पुढे सांगतात, तो महाबलवान भीम त्या जंगलातून वेगाने जात होता. त्याच्या भाऊ त्याच्या मागोमाग येत होते. त्याची आई त्याच्या खांद्यावर बसलेली होती. असं त्या अनोळखी प्रदेशातून वाट काढत चाललेले होते. अधूनमधून एक एक पांडव थकल्यामुळे भीमाच्या खांद्यावर बसत आणि असाच प्रवास त्यांचा चालू होता. वाटेत येणारे वृक्ष वेली तो उपटून फेकत असे. अशा प्रकारे मार्ग तयारही तो करत असे. हत्तींचा तांडा जाताना जसं होतं, लहान मोठ्या झाडांचं तसंच होत होतं. भीमाच्या चालण्याचा वेगच असा होता की जणू वारा जोराने वाहत आहे. त्याच्या अफाट देहातून घामाच्या धारा लागल्या होत्या. काही वेळा त्याच्या वेगाने चालण्याच्या भरात ते पांडव थकून मूर्छा येऊन पडत होते, पुन्हा उठून चालत होते. थकल्यानंतर ते भीमाच्या खांद्यावर बसत होतं. असं होत होत ते सगळे त्यांना माहीत नसलेल्या प्रांतात वेगाने प्रवास करीत होते. त्यांचा उद्देशच एक होता की जितकं होईल तितकं जास्त दूर हस्तिनापुराहून जाणं. जेव्हा वाटेत झरे नद्या लागत तेव्हा तो बलवान त्या पाण्यातून एखाद्या माशासारखा पोहत जात असे. धृतराष्ट्राच्या क्रूर मुलांपासून पळतच ते होते. प्रवास करता करता ते एका अशा प्रदेशात येतात की जिथे झाडी होती, परंतु तिथल्या झाडांवर खाण्यासारखी फळं नव्हती. उपासमार आणि तहान ह्याने ते बेजार झालेले होते. त्या वनात ते रात्री पोचले. तिथे भयानक प्राण्यांचे ओरडणं, पक्ष्यांचं किंचाळणं याशिवाय काहीही नव्हतं.
मधून मधून जोराचं वारं वाहत होतं, त्यामुळे झाडांची पानं खाली पडत होती. थकल्यामुळे ते सगळे एका जागी त्या रानात थांबतात. कुंतीला तो त्याच्या पाठीवरून खाली उतरवतो आणि एका झाडाखाली ते सगळीजणं बसतात. कुंती त्याला म्हणते, माझी सगळी मुलं माझ्याबरोबर आहेत, पण मला तहान लागली आहे, त्यासाठी कोणी पाणी शोधेल का? भीम तर थकला होता, पण आईच्या प्रेमामुळे ते थकणं काहीच नव्हतं. तो पाणी शोधण्यासाठी निघतो. त्याला पाणथळावर उडणाऱ्या पक्ष्यांचा वास येत असतो आणि म्हणून तो त्या पाणथळाच्या शोधात निघतो. त्याच्याबरोबर त्याची भावंडंसुद्धा प्रवास करतात. जाता जाता एका मोठ्या वडाच्या झाडाकडे ते येतात. तिथं तो त्यांना सगळ्यांना थांबायला सांगतो आणि स्वतः पाणी शोधण्यासाठी त्या पक्ष्यांच्या वासाच्या दिशेने निघतो. अदमासे 4 कोस अंतर चालल्यानंतर त्याला तिथे एक तलाव दिसतो. भीम त्यात मनसोक्त डुबक्या मारून स्वतःचा श्रमपरिहार करतो. त्यानंतर तो भरपूर पाणी पितो. त्याच्या भावंडांसाठी आणि आईसाठी त्याच्या अंगावरील वस्त्र पाण्याने भिजवून तो पाणी घेऊन तो त्या वडाच्या झाडाकडे निघतो. उलट मागोवा घेत तो अखेरीस त्या वडाच्या झाडाकडे येतो. तिथे पाहतात तर त्याची भावंडं आणि आई निवांतपणे त्या जमिनीवर झोपलेली असतात. ते सगळे इतके थकलेले असतात की त्यांना झोप आवश्यकच होती. भीमाच्या मनात एक एक विचार येतात. आपली आई, कोणती भोजाची मुलगी, जिने कधी जमिनीवर झोपण्याचा विचारसुद्धा केला नसेल, ती आत्ता या वनात मातीवर झोपली आहे आणि ते सुद्धा त्या नराधम दुर्योधनामुळे. भीम त्याचे पंजे जोराने कुस्करतो, जणू काही तो दुर्योधनाची मुंडीच पिरगळतो आहे. तो विचार करतो, वारणावतात लुसलुशीत गादीवर झोपणारे माझे हे 4 भाऊ इथे मातीवर पहुडले आहेत, ते सुद्धा त्या हरामखोर दुर्योधनामुळेच. त्याचा क्रोध अनावर होतो. पण भीम स्वतःला सांगतो, आपला मोठा भाऊ युधिष्ठिर त्यांच्यावर का रागवत नाही? जर त्यांनी आज्ञा केली तर एका दमात मी त्यांना मारून टाकीन. हे काय दिवस आले आहेत आपल्यावर? इतकी ताकद माझ्यात असूनही मी काहीही करू शकत नाही आहे. तो युधिष्ठिराकडे वळतो, त्याच्या तोंडाकडे पाहतो आणि विचार करतो, हा हस्तिनापूरचा राजा व्हायला पाहिजे. तो इथे या जंगलात मातीवर झोपला आहे आणि असा की काय तो एखादा कैदी पळून जात आहे. तो आता अर्जुनाकडे पाहतो, त्याचा सावळा वर्ण पाहतो आणि स्वगत पुटपटतो, हा जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर असहाय्य होऊन इथे रानात झोपलेला आहे. काय हे त्याचं प्राक्तन की हा इंद्राचा पुत्र असा झोपला आहे? हे काय होत आहे आमच्याबरोबर? काही समजत नाही आहे. नंतर तो नकुल आणि सहदेवांच्याकडे पाहतो. ते सुंदर पुरुष पाहून त्याला गंमत वाटते. हे कोणाच्याही आध्यात नाहीत की मध्यात नाही, तरीही ते विनाकारण इथे असे मातीवर पहुडले आहेत. हे काय होतं आहे? या सगळ्यात आपले काकाच धृतराष्ट्रच कारण मात्र आहेत. त्यांना सत्ता पाहिजे म्हणून आमचा काटा काढण्याची काय गरज आहे? आम्ही सत्ता मागितलेलीच नाही आहे. कधी आम्ही त्याचा विचारही केलेला नाही आहे. मग हे असे का वागत आहेत आमच्याशी? आम्ही गुण्यागोविंदाने त्यांच्याबरोबर राहायला तयार असतानाही हा दुष्टावा का? जर युधिष्ठिराने मला एक आज्ञा केली ना, तर त्या दुर्योधनाला मी झटक्यात ठार मारू शकतो. पण आमच्या वडील भावाला त्यांच्याशी लढण्याची इच्छामुळी नाहीच आहे. एवढं झालं तरी तो शांत कसा? भीमाचा क्रोध वाढत होता. दुर्योधन काय, कर्ण, शकुनी, दुःशासन ह्या सगळ्यांना मी एकटा भारी आहे, पण आमच्या मोठ्या भावाला त्यांचा राग येत नाही आणि मी माझ्या भावांच्या आज्ञेबाहेर जाऊ शकत नाही. कारण आम्ही सगळ्यांनी त्याच्या आज्ञेत राहण्याचं वचन आमच्या आईला दिलेलं आहे. असे सगळे त्रागाचे विचार त्याला चिडवत होते आणि तो महाबली क्रोधाने स्वतःचेच पंजे जोरजोराने पिरघळत होता. नंतर भीम शांत होतो आणि विचार करतो की जवळच एखादं गाव असेल तर तिथे आपण हे सगळे उठल्यावर जाऊ, तिथे वस्ती करू. मी आणलेल्या ह्या कपड्यातील पाण्याने कदाचित त्यांची तहान भागेल तर बरं होईल. असा विचार करत करत तो त्यांच्या निष्पाप भावंडांकडे पाहत राहतो. त्याच्या आईच्या पायाला हात लावून तो त्यावेळी वेळोवेळी तिला नमस्कार करत असतो. अशा रीतीने आदिपर्वातील लक्षागृह पर्वाचा 153वा भाग इथे संपलेला आहे.